नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी कामगार पक्षाचे नवीन सेवा उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांचा वाढदिवस समाजोपयोगी भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला. यावेळी जीवनावश्यक वस्तू, शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तर समर्थ कृपा वृद्धाश्रम अलिबाग, अनाथ आश्रम चिरनेर, मुळेखंड लिंबाचीवाडी, आदिवासीवाडी पाले हायस्कूल पुनाडे तर तालुक्यातील सर्व हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण, हेल्मेटचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असा आगळा वेगळा गरीब गरजूंना भेटवस्तू, खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी, विशेषतः युवकांनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मयूर सरांचा वाढदिवसच नाही तर एक सामाजिक भूमिका म्हणून ते फक्त निमित्त वाढदिवस असतो त्यांचं. कारण आजपर्यंत आमच्या शाळेला सुद्धा बऱ्याच माध्यमातून त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि आज एक वाढदिवसाचं औचित्य म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्या शाळेतील जी मुलं आहेत, गोरगरीब पालकांची, त्या मुलांसाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य, त्याचप्रमाणे खाऊ वाटप आणि केक वाटप देखील या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांना मी खरंच त्यांचं धन्यवाद मानतो की अशा आपल्या समाज सेवकाची आपल्याला खूप गरज आहे आणि असा समाजसेवक आपल्याशी कनेक्टिंग आहे हे आपलं महत्भाग्य. आणि मी आजच्या दिवशी त्यांना देखील माझ्या संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि असंच आपल्याला उदंड आयुष्य देवो की जेणेकरून पुढे समाजाचं हित, समाजाची सेवा करण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी श्री मयूर सुतार सर यांनी शाळेला जी भेटवस्तू दिलेली आहे, सालाबादप्रमाणे ते आमच्या मुलांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी जी भेट देत असतात ती आमच्यासाठी बहुमूल्य आहे. कारण आमच्या गावामध्ये बरेच विद्यार्थी हे गरीब आहेत आणि आजच्या शैक्षणिक युगामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी आम्हाला ही मोलाची जी भेट दिलेली आहे त्यांचं मी पुनश्च मनपूर्वक आभार मानते की सरांनी मुलांसाठी जी भेट दिलेली आहे ती आम्ही त्यांचा स्वीकार करत आहोत आणि त्यांनी असंच शाळेसाठी, मुलांसाठी समाजकार्य करावं असं मी त्यांना विनंती करते. मी एकच सांगेन आणि या मागे एकच माझा हेतू असतो ते वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू असतो की जेणेकरून आपल्यातनं कोणतरी विद्यार्थी पुढे होऊन असेच कार्यक्रम कोणीतरी साजरा करतात, त्या दृष्टीने हेच माझा हेतू असतं. आणि शेतकरी कामगार पक्ष आज या ठिकाणी तुम्ही पत्रकार म्हणता, शेतकरी कामगार पक्षाचा वारसाच तो आहे. समाज उपयोगी कार्यक्रम आणि समाज उपयोगी बरेचसे मोर्चे वगैरे शेतकरी कामगार पक्षाचाच वारसा आहे. तर त्यालाच अनुसरून आम्ही आज या ठिकाणी हे सर्व करत आहे. तुम्हाला एकच या दृष्टीने सांगतो, या निमित्ताने वाढदिवस साहेबांनी मला मानसपुत्र मानलेला आहे. मी कधीच कुठं काय बोललो नाही, पत्रकारांना माहिती आहे. पण साहेबांची आज कमी जाणीव ही आज मलाच नाही तर पूर्ण उरण तालुक्याला आज भेडसावत आहे. हे सर्व आज बरेचसे प्रश्न आज या ठिकाणी उरण तालुक्यात आहेत, बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत बरेचसे, पण ते कोणी हाताळत नाही. पण विवेक पाटील साहेबांच्या मध्ये ती धमक होती ते करण्याची आणि नक्कीच त्या गोष्टीने आज त्यांचा आज आम्हाला त्रास या ठिकाणी आम्हाला त्यांची कमी ही जाणवत आहे. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आजच्या पुरती तुम्ही न म्हणता हे कार्यक्रम माझे चालूच असतात. हे कार्यक्रमाचे कुठले माझे काय वाढदिवस आहे म्हणून मी साजरा करतो असं नाही. आज माझे अलिबागला कार्यक्रम आहे, पनवेलच्या शांतीवन मध्ये कार्यक्रम आहे, बरेचसे आज लिंबाची वाडी, आदिवासी जे गोरगरीब आहेत त्या ठिकाणी माझे कार्यक्रम चालू आहेत आणि हे यापुढे चालू राहतील या निमित्ताने सांगतो.